ज्या काही कापडी पिशव्या दिल्या आहेत ते त्यांच्यावर लहानपणीच संस्कार व्हावेत की जेणेकरून त्यांनी निरंतर हा प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर न करता कापडी पिशवीचा वापर करावा आणि कापडी पिशवीचा वापर केल्यामुळे निसर्गाचं रक्षण व्हावं आणि निसर्गाचं रक्षण करण्याची त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही त्यांना आता इथे कापडी पिशव्या या दिलेल्या आहेत. या कापडी पिशवीचा तुम्ही लगेच आपलं जे काही सन्मान चिन्ह आहे ते घेऊन जाण्यासाठी उपयोग केलेला आहे. निरंतर कापडी पिशव्या वापरा. धन्यवाद. ज्या काही कापडी पिशव्या दिल्या आहेत ते लहान मुलांवर परत बोलू हो. हां. नाट्यरंभ स्कूल ऑफ आर्ट यांच्याने आज कार्यक्रम आयोजित केला. नृत्यसिद्धी उत्सव या कार्यक्रमात उपस्थित झालेल्या आदरणीय व्यासपीठ यांना माझा नमस्कार. तसेच विद्यार्थी, पालक आणि या परिसरातले ग्रामस्थ यांना माझं सप्रेम नमस्कार. तसेच नाट्यरंभ स्कूल ऑफ आर्ट्स यांच्या संस्थापिका मॅडम वैष्णवी जोशी आणि त्यांच्या परिवारात माझा काळजातून नमस्कार. आज म्हाका हांगा दोन उतरां उलोवन दिल्याबद्दल हांव त्यांचे मनापासून आभार मानता आनी जास्त उलयना. सांगपाचें म्हटल्यार जवळ जवळ हांवें 15 वर्सां म्हाज्या पंचायतीन कार्य केलें. सतत इतर क्षेत्रांत काम केलें. मंदिराचे अध्यक्ष जाले, गोंय लेवलीक काम केलें. पण अशें कार्य घडोवपाचें कार्य हें आमच्या हातून जावना. आमी फक्त सपोर्ट करपाक आदार दिता. पण घडोवपाचें कार्य फक्त एकच करता तें म्हणटा गुरू. आणि मॅडम वैष्णवी जोशी ही आज सर्वश्रेष्ठ गुरू म्हणून अशें काम करता. आनी तेजे फाटल्यान तेंचे परिवार तेंचे फाटल्यान उबो रावन तिका आज ह्या स्टेजी पर्यंत पावयल्लें आसा की एक आमचे विद्यार्थी घडोवपाचें काम आज तेणी इतर क्षेत्रांत म्हणजे इतर भागांत आज ती करता. हांव तेजे कडेन मागता, मॅडम वैष्णवी जोशी यांच्या कडेन मागता की तेंच्यांनी एक विजन दवरचें की आज ती तळमळीन काम करता. विजन दवरचें म्हणजे तेंच्यांनी नाट्यरंभ स्कूल ऑफ आर्ट एक भव्य एक स्कूल जावचें आनी तेजी शाखा संबंद गोंयभर आसची हें तेणी विजन दवरचें आनी काम करचें. तेका लागून तेंच्या वाठारांतले ग्रामस्थ तशेंच पंचायत इतर भागांतले खुबशे अशे सोशल वर्कर हे तिका ऑलवेज मदत करता की तिचें कार्य पळोवन. आनी जास्त वेळ घेयना, जे विद्यार्थी पास जाले हाय मार्क्सां आसूं नाल्यार कितें आसूं तेंचें श्रेय तेंच्या पालकांक वयता. की हांव एक पालक आसा जे हांव म्हजे चलयेक घेवन येता तेजे कडेन शिकपाक. हांव सगळ्यांक तेंचें अभिनंदन करता आनी तांकां सगळ्यांक शुभेच्छा दिता. आनी आज म्हाका हांगा एक व्यासपीठार एक बसपाक रिस्पेक्ट दिल्या बद्दल हांव तेंच्या मना पासून आभार मानता आनी देव बरें करूं. नाट्यरंभ स्कूल ऑफ आर्ट्स मोर्जे यांच्याने आयोजित केलेला नृत्य सिद्धी उत्सव
ह्या उत्सवाक आमच्या मदीं आमचे जे ज्येष्ठ असे कलाकार फणशीकर सर, तशेंच आमची नवनिचर्चित ZP मेंबर मुर्जी पंचायत सदस्य आमची तारा आडफोडकर, तशेंच पंचायत सदस्य स्वप्नील शेडगांवकर, माजी उपसरपंच मुर्जी अमित शेडगांवकर, तशेंच संतोष शेडगांवकर, तशेंच ओशलचे पंच सोडणकर आणि आमची तेली मॅडम जी डान्स शिकयता, तशीच जोशी मॅडम आणि अदर डिग्निटरीज. बरें दिसता की जेन्ना भुरगीं आपली खंय तरी स्टेजीर परफॉर्मन्स करून तांकां तेंचे बक्षीस दिवन कौतूक करचें काय. सगळ्या पेरंट्सांक दिसता की आपल्या भुरगे खंय तरी पार्टिसिपेट जावचे, पूण ती स्टेज आयज वैष्णवी जोशीन आख्या मोरजे गांवांतूच न्हू, तशीच शिवोले, पेडण्या आणि तशेंच आतां ताणें म्हापसाय नाट्यरम स्कूल ऑफ आर्ट्साचे क्लासीस सुरू केला. पूण खंय तरी एक बरें दिसता की तिचे कडेन 4ची 5 भुरगीं, 5ची 10 अशी करून ताणें नाट्यरम स्कूल ऑफ आर्ट्स बरी मेहनत घेवन सुरू केल्ली. तशेंच तुमी पेरंट्साचें अभिनंदन करूंक शकता की तुमी हांगासर तेच्या स्कुलान ज्या भुरग्यांक आपल्या एडमिशन करून तुमची भुरगीं खंय तरी आमी पळयता तेंचे स्टेटस पळयता डेली. बोडगेश्वर देवस्थानान ती परफॉर्म करता, मागीर खंय तरी पर्रास परफॉर्मन्स करता. पूण खंय तरी मोरजे गांवाचें नांव हे नाट्यरम स्कूल ऑफ आर्ट्स खंय तरी घेवन वयता आणि सदिनाच आमी तांकां आर्थीक सपोर्ट ना करता, पूण अदर सपोर्ट्स म्हणजे तांकां हॉल अवेलेबल केला मोरजे पंचायतीन. केन्ना खंय ना खंय तरी एफर्ट्स करता ते खंय तरी बरें दिसता. जे वैष्णवी जोशीन बारीकशें एक बी रुजयल्लें नृत्याचें तें आयज खंय तरी व्हडलें जाता, जेणे करून तेचे आतां 4 ब्रांचीस म्हणजे 4 फांटे जाले. तशेंच हांव मागता वैष्णवी जोशी कडेन की तेंच्यांनी हें स्कूल भरपूर वाडोवचें आणि जेणे करून सरकारी मदत तांकां आयज ना फाल्यां तरी केन्ना ना केन्ना तरी मेळटली, जेणे करून आमची जी गांवची भुरगीं, जेणे करून मोरजेची भुरगीं स्पोर्ट्सानूय आसतली, तशीच नृत्य क्षेत्रानूय खंय तरी पार्टिसिपेट करून मोरजे गांवचें नांव वयर काडटले. तशेंच हो मोबायल युग जेजे म्हणून सगळ्या भुरगीं आतां खंय मातशें टायम मेळटा तर आवय बापाचो मोबायल घेवन पळयता. पूण जेन्ना तुमी एक 4 हाडून तांकां 6 मेरेन हांगासर क्लासीक सोडटा, पूण पेरंट्सूय खंय तरी मायंड फ्री आसता की आपल्या भुरग्याक कितें करता, मेंटली फीट रावता ते नृत्य केल्या उपरांत. तशेंच तुमचे सगळ्यांचे पेरंट्साचे खूब खूब अभिनंदन की तुमी आमच्या कलेक म्हणजे जी कला आहा, जी संस्कृती आहा, ताका तुमी खंय तरी फाटबळ करता. आनी अशेंच तुमचे जे आजूबाजूक जर कोणूय भुरगीं येयनात नृत्य करपाक, ताका तुमी प्रोत्साहन करचें आणि ह्या स्कुलान तुमी पार्टिसिपेट करचें. तशेंच हांव नाट्यरम स्कूल ऑफ आर्ट्स हेंच्यांनी म्हाका हांगा आफोवन 2 उतरां उलोवंक दिल्या बद्दल सगळ्या वेवस्थापकाचे धन्यवाद म्हणटा आणि येणाऱ्या काळान तुमकां खूब खूब शुभेच्छा दिता. तशेंच भुरग्यांकूय बरें दिसता की हांव केन्ना पळयता की तेंचे स्टेटस पळयता, तपस्या म्हापसेकर एक नांव उड आसा की ते नृत्यानूय बरें आनी योगाय करता, जेणे करून ते आमच्या मोरजे नांवचे खंय तरी वयर काडटा. तांकां एक जोरदार ताळयो दिवचे आनी संपूर्ण जी हांगा स्कूल्स पेरंट्स आनी भुरगीं जी पार्टिसिपेट जाता तांकांय जोरदार ताळयो आनी तुमकां बेस्ट ऑफ लक म्हणटा इन फ्युचर. धन्यवाद. देव बरें करूं. शरीर, मन आणि आत्मा यांची सुंदर अशी गुंफण आहे. आज देश विदेशात भरतनाट्यम याला मोठा मान आहे. अशी कला आमची वैष्णवी टीचर आपल्या पेडण्यातच नाही तर सर्वत्र गोवाभर रुजवत आहे. अर्थातच तिने लावलेल्या ह्या छोट्याशा रोपाचं रूपांतर मोठ्या वटवृक्षात होईल हे मी नक्कीच सांगेन. कारण त्या कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवतात हे मी जवळ पाहिलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे संयम जो गुण असायला हवा माणसामध्ये तो त्यांच्यात फार फार प्रमाणात आहे. आणि प्रेम तर त्या प्रत्येक विद्यार्थ्यावर समान रीतीने करतात. म्हणून तर आज हा सभागृह जो भरलेला आपल्याला दिसत आहे तो सुद्धा एक त्याचं जिवंत उदाहरण असं आहे. आपली मुलं भरतनाट्यम शिकतायत, त्यामध्ये ते का शिकतायत तर भाव, भक्ती, संस्कार आणि शिस्त शिकतात. हे सर्व शिकताना नकळत त्या आपल्या भारतीय संस्कृतीशी जोडले जातात. हे सर्वोत्तम कार्य
जोशी करत आहेत. मला त्यांचा फार फार अभिमान वाटतो. आणखीन एक म्हणजे त्यांचं सांगायचं झालं तर भरतनाट्यम हे वर्ग त्यांचे चालूच आहेत, तरी सुद्धा ते त्या वेळ काढूनही छानपैकी कोरिओग्राफी करतात आणि कसं मॅनेज करतात ते त्यांनाच माहिती. ऑफलाईन वेळ मिळत नसल्या कारणाने त्या ऑनलाईन हे वर्ग घेऊन ज्यांना आवड आहे शिकण्याची ते त्यांना त्यांची आवड पूर्ण करतात. खास म्हणजे त्यांची लावणी मला माहिती आहे आवडीचं हे नृत्य आहे, त्यासाठी ती ऑनलाईन वेळ देते. खरंच मी त्यांचं याच्याबद्दलही कौतुक करते. शेवटी मी एवढंच होते, विंदा करंदीकरांची एक कविता आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि एक दिवस घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. अशा या वैष्णवी जोशी आमच्या मुलांना भरभरून देत आहे. ते तुम्ही घेत राहायचे आहे, आत्मसात करायचे आहे आणि एक दिवस त्यांच्यासारखे बनून यशस्वी बनायचे आहे. शेवटी एवढंच सांगेन की आपण सर्वांनी मिळून त्यांच्या यशात त्यांना सहकार्य करूया, त्यांना आशीर्वाद देऊया. तसेच मी सौरव सरांचेही कौतुक करते, कारण त्यांची शिकवण्याची पद्धत जी आहे ती फार छान आहे. जरा मुलं घाबरतात पण चालतंय, कारण सगळेच शिक्षक प्रेमळ असतातच असे नाही, काही कठोरही असतात आणि काही मुलांना कठोरही म्हणावं लागतं. तसेच आपल्या सौरव सर त्यांचेही मी खूप कौतुक करते. पुनश्च वैष्णवी जोशी यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा. मला इथं व्यक्त व्हायला मिळालं त्याच्याबद्दल मी फार त्यांचे आभारी आहे. अशा हसत राहा, आरोग्य संपन्न राहा. धन्यवाद. नमस्कार. नाट्यारंभ स्कूल ऑफ आर्ट्स वैष्णवी जोशीचे तिचे खूप खूप आभार. मला इकडे बोलवलं
थोडं काहीतरी मी माझ्या विषयाबद्दल बोलेन फक्त आज, म्हणजे डान्स आणि भरतनाट्यम, त्याबद्दल थोडंसं मुलांना थोडंसं मार्गदर्शन. 2014 पासून मी इथे आहे. भरतनाट्यमचे धडे मुलांना शिकवतो. कोलवाड्यामध्ये घेते मी क्लासेस. मी असं म्हणेन की वैष्णवी आता म्हणाली की आम्ही मुलांना छोट्या छोट्या कॉम्पिटिशन, श्लोक शिकवणं किंवा मग वेदाबद्दल माहिती देणं. त्यातला एक थोडासा भाग म्हणजे भरतनाट्यमबद्दल सांगेन की जेव्हा तुम्ही भरतनाट्यम हा विषय शिकवायला किंवा कोणतीही कला ही शिकवायला जेव्हा मुलांना पाठवताय, हा अभ्यास त्या वेदांमधलाच आहे. बरं, भरतनाट्यम ही हे 5th वेदा, नाट्यशास्त्र म्हणजे 5वा वेद, त्याचा अभ्यास, त्याच्यातनं भरतनाट्यमचा अभ्यास केला जातो. सो फारच ट्रेडिशनल आणि फारच कल्चरल आपल्या ह्याच्यासाठी. तर मी म्हणेन की पालकांना एक विनंती म्हणजे असं करेन की जेव्हा तुम्ही ह्या कलेत किंवा कोणतीही कला म्हणा, संगीताची कला किंवा पेंटिंग, ह्या सगळ्या कला त्या नाट्यशास्त्र 5वा वेद शिकल्यासारख्या आहेत. ती शिकताना किंवा त्याच्यात आपण आपल्या मुलांना एनरोल करताना मुळात म्हणजे संयमाची गरज आहे. फार संयम ठेवला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विश्वासाने ते पाऊल पुढे घालायचे. म्हणजे ज्या गुरुकडे आपण शिकायला जाणार आहोत त्या गुरुवर पूर्ण विश्वास असला पाहिजे, तर ते गुरु आणि शिष्य हे नातं पुढे व्यवस्थित पार पाडतं. आणि जी कला, जी साधना जी करायची आहे त्यात अडथळे निर्माण होत नाहीत. पण तो विश्वास जर कुठे नाही आहे तर ते कुठेतरी डगमगत राहतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगित की आता हे प्रशिस्त पत्र देण्याचा आज कार्यक्रम आहे. यश मिळालं आणि नाही मिळालं, पण जेव्हा शिकतोय म्हणजे तो भाग वेगळाच आहे. जेव्हा शिकतोय, संयमाने जेव्हा शिकतोय आणि विश्वासाने जेव्हा शिकतोय, तेव्हा नक्की यश मिळणार आहे, नक्कीच. म्हणून पालकांना एक विनंती आहे की जेव्हा तुम्ही ते परीक्षा जेव्हा सेशन असतं त्यावेळेला स्वतः मुलांना प्रेशराईज न करता तो पूर्ण विश्वास आपल्या गुरूंवर सोडायचा. म्हणजे माझ्या मुलीला ह्या परीक्षेला बसवा प्लीज प्लीज, इतकी 2 वर्ष मी शिकवते, इतकी 3 वर्ष मी शिकवते तुमच्या अंडर. तर ती घाई न करता जेव्हा ती मुलं शिकतायत तेव्हा टीचरने डिसिजन घेऊ दे की बरं हिला 2ऱ्या परीक्षेला बसवायचं आहे, हिला 3ऱ्या परीक्षेला बसवायचं आहे. आणि मग जेव्हा टीचर सांगते तेव्हा त्या मुलाला बरं कॉन्फिडन्स, त्या मुलीला बरं कॉन्फिडन्स असतो की मी करू शकते. सो युअर चाइल्ड शुड टेल यू घरी येऊन की माझा अभ्यास झाला आहे या टीचरकडे आणि मी ही परीक्षा करू शकते. नाहीतर गांधर्व महाविद्यापीठाचं पोर्शन फार डिफिकल्ट आहे. बरं, सोपं नाही आहे ते. 4 वेदांबद्दल तर माहिती आहे आणि हा आहे 5वा वेद. त्याचा अभ्यास आम्ही करतो, त्याचा अभ्यास शिकवतो. म्हणजे सोपं नाही आहे. नुसतं एक म्युझिक लावलं आणि त्याच्यावर डान्स केला हा असा भाग नाही आहे. ह्यात अभ्यास आहे, त्याचा भयंकर रियाज केला पाहिजे. आणि त्यासाठी तुमची पालकांची तेवढी तेवढं सहकार्य पाहिजे. आणि मला वैष्णवी तू आज इकडे बोलवलंस आणि ह्या विषयावर बोलायला मला फार आवडतं. म्हणून थोडंसं मार्गदर्शन फक्त ह्याचंच केलं. बरं, ऑल द बेस्ट. 26 जानेवारी जे शोर झालं आहे, जे वीर झालं आहे
आनी ज्यांनी आमकां अधिकार दिलो, तुमकां अधिकार दिलो हांगा बसपाचो, आमकां अधिकार दिलो व्यासपिठार बसपाचो, आमकां अधिकार दिलो उलोवपाचो, तो आयचो दीस हांगा आसा प्रजासत्ताक दिन. हेंचे तुमकां पुनश्च एकदां हार्दिक शुभेच्छा दिता. आज जो हो कार्यक्रम घडोवन हाडला आमचे वैष्णवी जोशी. आतां पर्यंत आमी वैष्णवी जोशीचें नांव प्रत्येकाच्या तोंडासून आयकलें, पूण हांव एकूच हांगा तुमकां सांगूंक सोदता आनी म्हाका जें दिसलें तें उलोवंक सोदता. वैष्णवी जोशीचें स्मार्ट पयलें न्ही जाल्यार अशें दिसता की हें सगळें पवित्र स्थळ आसा पळय तें पावन जालां. ताजो चेहरो इतलो हांसत आसा, त्या हांसत चेहऱ्यार पळोवन दिसता की आनी काम करचें, आनी उलोवचें अशें हे वैष्णवी जोशी. ते जर तुमचे इतले हांसता जाल्यार तुमी हांसपाक कंजूसपणा कितें करतात? हांसपाचें सोड, ताळयो वाजोवपाक सुद्दां कंजूसपणा. ते वाजयता काय म्हणून आपूण पळयता, ती हांसता काय म्हणून आपूण पळयता. म्हाका कोणी हांसत तेन्ना पयलें काय? हें सत्य आसा. आदरणीय अशें व्यासपीठ आसा. आयच्या ह्या कार्यक्रमाक भरभरून अशें व्यासपीठ तयार जाल्लें आसा. मोरजे गांवचे आजी माजी सरपंच तशेंच शिवोले ह्या भागाचे सुद्दां प्रत्येक पेडण्या, मोरजे आनी म्हापसा हांगा क्लासी जे वैष्णवीचे चालू आसा त्या भागासून धांव मारून हांगा आयलेले आमच्या मोरजाई आईच्या देवळा कडेन अशा पवित्र स्थळार तुमच्या सगळ्यांचे मना पासून स्वागत करता. त्याच बरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते जे आमचे पणसेकर सर हे हांगा आसात. अशें म्हणटात जेन्ना हे सायडीन सूर्य आसा, सूर्य मावळते गेल्यानंतर सूर्यान एक प्रश्न केलो की आपूण मावळते गेल्यानंतर ह्या जगात प्रकाश कोण दितलो? तेन्ना सगळीं जाण उगी रावली, जशी तुमी बसल्या पळय तशी. पूण एक ल्हानशी ज्योत फुडें आयली आनी म्हणपा लागली, तूं मावळते गेल्यानंतर ह्या जगात प्रकाश दिवपाचें हांव करतलें. म्हणून एक ल्हानशी ज्योत जावन तुमी सुद्दां कोणाच्या जिवनात प्रकाश हाडटा. आदरणीय अशें व्यासपीठ आसा ते सुद्दां तेच्या जिवनात प्रकाश हाडटा. म्हणून आमी हांगा आसा की ना? म्हणून तुमच्या खातीर सुद्दां हांव मना पासून तुमचें अभिनंदन करता आनी आभारूय मानता. सर आसा, सरा खातीर हांव इतलेंच म्हणा, माणसानं आपलं कर्तव्य करत राहावं, ते जाणो अथवा न जाणो. मनाचा खरा आनंद भोगापेक्षा त्यागात असतं हे निसर्गानं दाखवून दिलं आहे. म्हणून चंदन स्वतः जिसतं, वैतरांना सुगंध देतं. वृक्ष उन्हाचे चटके सहन करता, वैतरांना गोड फळे देता. गोड पाण्याचा झरा खडक्याच्या पोटातून वेग पाडून बाहेर पडतं, दगड दोण्यातून वाहतं आणि कोणाची तरी तहान भागली की सातवते त्याच्या जीवनाचं. आज आदरणीय असे व्यासपीठ आसा आणि व्यासपीठार मदीं बसलेले यांनी याचा जो परिचय वाचला पण त्या परिचयाचं हांव सांगता सर, तुम्ही तुमच्या जीवनाचं सार्थक केलंय, आम्ही आमच्या जीवनाचं सार्थक केलंय. स्वतःसाठी सगळे जगतात, दुसऱ्यासाठी जगतो तोच खरा माणूस. हे आज आमच्या सरान दाखवून दिले आसा. त्याचा जो परिचय वाचलो त्या हेतून आम्ही म्हणटा आम्ही समाजान काम केले, समाजान केलं. हांव म्हणटा त्याच्या सकल आमच्या समाजान कांयच काम ना. इतलो सुंदर असो त्याचो परिचय आयज आमकां हांगा आयकूंक मेळ्ळो, जे त्या खातीर ह्या कार्यक्रमाक आयले म्हणून आयकूंक गावलो. तशेंच आमचे निवृत्ती सरान सांगले की आपले चली आसा, चलये खातीर आशिर्वाद मेळपा खातीर. पूण निवृत्ती जेन्ना तेजे चली आसा म्हणून न्हू आपल्या गांवचें नांव दुसऱ्या गांवापर्यंत गोंय बरेपर्यंत वयचें म्हणून मोरजा गांवचे जे कितले जितली बातम्या आसा, जर रिपोर्टर न्हू तुमच्या गांवचं नातें, तुमच्या गांवचो ज्येश्ठ असो म्हणून त्यांनी जितली बातमी आसा तुमचें नांव वयर करपाक त्यांनी आयज केल्लें आसा. म्हणून तेंचो सुद्दां आशिर्वाद आमकांय मेळटा आनी ह्या मोरजाईचो आशिर्वाद तेंच्या चलयेरूय मेळटा. दुसरें म्हणटा अधन्य ते उमा जोशी हिच्या तुका वैष्णवी सारक्या चलयेक तुवें जल्माक घातलें आनी तुज्या जिवनाचें सार्थक केलें. कशें सार्थक जालें? तिका दोगांय चलये न्ही, एक चली आनी आमच्या सराक सुद्दां निवृत्ती सुद्दां एक चली. जेन्ना म्हाजे कडेन एक विशय येता की बेटी बचाव बेटी पढाओ, तेजे हांव खूब 4 वरां सुद्दां उलयतां, पूण आतां उलोवचें ना. कित्याक सांग पया, म्हाका खबर आसा थोडी न्हिदता. प्रोग्राम आसा तुमच्या भुरग्यांचे कलागुणाचो जो सत्कार आसा तो पळोवपाचो, तांकां जे प्रमाणपत्र आसा ते घेवन घरा वचपाचें.
करपाचें हें तुमची वाट पळयता हें म्हाका खबर आसा. पूण जेन्ना म्हाका बेटी बचाव बेटी पढाव हो विशय दिता पळय तेन्ना हांव 4 वरां सुद्दां उलयतां. तेतूंत सुद्दां आयज हे विशय आसा की चलयो जेन्ना ही ल्हान आसता मातयेचो गुळो आसता तेन्ना ताका आकार दिलो म्हणून ती हांगा आतां पावली. जेन्ना ती मातयेचो गुळो जेन्ना सुकता पळय तेन्ना तुमी आकार दिवंक वयता त्या मातयेच्या गुळ्याक आकार येना हें उदाहरण आयज हांगा दिसता. मागीर तुमी डिप्रेशनाक वयता भुरगीं डिप्रेशनाक वयता आनी आमच्या खंय तरी इस्कॉलान एक डिप्रेशनाक आसा कावन्सिलर म्हणून टिचर सोदची पडटा की ना. तुमी डिप्रेशनाक भुरग्यांकय डिप्रेशनाक अशें आयज सत्य युगान चल्लें आसा. सुंदर अशें उदाहरण आसा आयज चलयो आनी वैष्णवी जोशी तांकां फुडें व्हरपाचें काम केलां तेजे आनी ती 4 क्लासी आसा. तशें आतांच सांगलें की तेजी आनी 5वी क्लास जावपाची आसा. मोरजे आईचो तुका आशिर्वाद आसतलो तुजी 5वी क्लास चलतली. हांव तुज्या खातीर पुनशें एकदां अशें म्हणन की ज्याचे सूळ जुळून आले ना त्यांनी 2 गाणी म्हणावी, ज्याची बाग फुलून आली ना त्यांनी 2 फुलं द्यावी आणि ज्याची उंची आभाळाला टेकली त्यांनी खाली असलेल्या माणसांना वर कसं काढता येईल याचा विचार करावा. तू आजपर्यंत तुझ्याबरोबर तुझ्या मुलांना तुझ्या गावच्या लोकांना तुझ्या घरातल्या तुझ्या मोर्चांना म्हापसा या सर्वांना तू पुढे नेण्याचं काम केलं म्हणून तुला मी सर्वांच्या तर्फे मनापासून तुझं अभिनंदन करते. आणि मला इथे बोलवल्याबद्दल मी या आयोजकांचे मनापासून आभार मानते. मला माहीत आहे म्हणजे म्हाका खबर आहा फाटल्यान मायक केन्ना दिता काय कोणी आनी तुमी पळयता केन्ना मायक मेळटा म्हणून. पूण अशें एकदां म्हाका हांगा आपयल्या आनी म्हाजे 2 शब्द तुमी आयकल्या बद्दल हांव तुमच्या मनापासून आभार मानता. तेतूनच सांगता जेन्ना हांगा सगळ्यांनी सांगलें की आमी खूब पयलीं हांगा प्रोग्राम केला पूण मोरजाईच्या हेतून हांवें पंच म्हणून काम केलां. पंच म्हणून वयर सरल्या. महिला शक्ती अभियानची व्हायस प्रेसिडेंट म्हणून वयर सरला. पूण आयज मोर्जे मतदारसंघाची झेडपी मेंबर म्हणून हांगा उबे आयल्या. ह्या पवित्र स्थळार हांव उबे आसा तुमच्या आशिर्वादांनी. पुनशें एकदां तुमच्या सगळ्यांचे आभार. आदरणीय अशे वेस्टर आसा तेंच्यांनी म्हाका खूब सपोर्ट केला आनी बरगस अशें मतदान निवडून दिल्या बद्दल हांव तेंचेय मनापासून आभार. आनी तुमचो बाबा कार्यक्रम आसल्यार हांवूय धांव घेतलें आनी हेज्या भायर खंय तरी कार्यक्रम आसा तुमी सुद्दां धांवतले अशें म्हणटा. आनी शेवटी म्हणून अशी पाखर येतिले स्मृती ठेवून जातिले. एक दिवसाची रंगत संगत एक दिवसाचं नातं. तुमची रंगत संगत वैष्णवी कडेन 1 दिवसाची ना ठेवता कायमची गवतली अशी आशा व्यक्त करता. धन्यवाद. पेडणे लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य. जिथे विश्वास तिथेच नाव. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा.